आणि आता एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 4 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे। संभाजी महाराजांना अभिवादन केलं। 4 तारखेपासून एक मिनिट थोडं संभाजी महाराजांबद्दल बोलू दे। संभाजी महाराजांना अभिवादन केलं, काय भावना? धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना पण छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। आंदोलनाबाबत लोकांना हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल, उपोषण कधी असेल, तुमची सभा कधी असेल या संदर्भातला अजून? उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो। तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती। कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं अंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये। आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथे चटणीला सुद्धा पुरले नव्हते। तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी इथं 6 करोड यायचं। उद्या पाणी करायला चालू आहे। 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे, त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात। काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही। माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे, परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात। आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते। आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत। कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये। त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय, पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय। 10% दिलंय पण ते कुठं लागू झालंय? 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल, तुमचं टाईम कसं? सकाळी 9 वाजताच सुरुवात करणार आहे। सकाळी 9 वाजल्याला बसणार। आमरण आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं। काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी। 6 करोड मराठा हटत नाही। तुमच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं। यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे, त्या सगळ्यांना आवाहन काय आहे? आंदोलन पण शांततेत, माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे। ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं। सगळ्या सोयरीत अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी। म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का? सगळे सोयऱ्यांबाबत आंतरवालीत असणार आहे का नारायणगडावर? आंतरवाली आणि सगळं आंतरवालीतून नारायणगडावर? हो। सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू आहे? गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला 6 करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे। परंतु नारायणगडावरती काय तयारी, त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे। आंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले, उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही, झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग? त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे। सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय। 3 टप्पे झाले लोकसभेचे, आता 2 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला, काय स्थिती आहे? मी आता नाही आहे त्याच्यात, मी निवडणुकीत नाही आहे, मी कोणाचा प्रचारही केला नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही, कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, महाविकास आघाडीला होता ना, कुठल्या राज्यातल्या पक्षाला होता मी नव्हतं। फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा, कारण त्याच्यात लय मोठी ताकद आहे, कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत। कळणाराला कळालं नाही, आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना, मराठी काय केले? हा बघा दादा, एक मात्र झालंय, मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते। मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच आहेत, झोपालाच इथं येते, गोधाड्या गाधाड्या आणल्या 7-8 ते इथंच झोप दे, इथं सकाळी सुरू लगेच। म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते। दुसरं, मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाहीत 10 वर्ष। आता 1-1 घंटा व्यासपीठावरच बोलते,
तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही. यावेळेस ते कोणाचा पण करते. हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या 4-5 महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी, दलितांविषयी, मुस्लिमांविषयी, बाराबोलीतदारविषयी खूप द्वेष. त्याचं कारण सांगतो मी. धनगर बांधवांचा आरक्षणाचा एस टीमधला विषय त्यांनी सांगितलं SC ST ते OBCला धक्का लागू देणार नाही, म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी. त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं, अशी आता कुजबूज गोरगरीब धनगर बांधव सुरू झाली कालपासून. आता निवडणूक संपले, आता नावं सांगायला हरकत नाही. कोण आहेत ते 4-5 नेते? नाही काय फडणवीस साहेबच ना. फडणवीस साहेब आहे तेरे नाम एक आहे, ते चंद्रकांत दादा पाटील, ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वाड्याला खेकडे असते, तसा भांग पाडीत आहे. माया मागं लागत काय करत होती त्याला? मी त्याला काय बोललो का? त्याविषयी ते माया मागं लागलं, घेणं नेलं काही गरज नसतं. आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी, हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे. आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो, असण्याचं कारण नाही. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा. आई बहिणीवरती हल्ले केले, परत त्यांच्यावर केसेस केल्या, लाखो पोरांवरती केसेस केल्यात, लाखो पोरांवरती केसेस केल्यात, महिला तडीपार केल्यात. आणि तो तेरे नाम म्हणतो, ते कोल्हापूरचा देव गचपाण्या, तो म्हणतो 10% आरक्षण दिलंय, मी गैरसमज करतो मी. आणि ते काय म्हणते परत, मला मागितलं होतं, मला एकट्याला. ते म्हणतंय मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं, मला म्हणजे मी मागितलं होतं, मला प्रमाणपत्र द्या. आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं, आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं. काय येडं गोळा करून आणलं काय कुठून ते गचपाने कचरा धड सडा नाही धड काही पुढे टाकताय नसलं का. फडणवीस साहेबांनी हा बघा असले संभलेलेत. आणि मोदी साहेबावर वेळ आहे. मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते. नुसत्या सोलापूर जिल्ह्यात 3 सभा झाल्या भाऊ त्यांच्या, इतकी फजिती चालली त्यांची. हे हा बघा असली. मी त्याचं वाटा गेलो नाही, काही नाही तर माझ्या वाटा गेलं. हा फडणवीस साहेबांनी 1 मार्क द्यावा लागतील, कारण ते दिले पाहिजेत. की परवा कुठंतरी 2-4 दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली, त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाहीये. ते खरं बोलले जिंदगी, त्याबद्दल त्यांना मार्क आहेत. आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते OBCचे नेते, त्यांना घरी बसले. या 2 कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो, 100% द्यावा लागते, कारण ते खरं बोलले, खरं काम केलं. आता नाशिक आहे, नाशिकचं मैदान आहे, ते तर आहेच. पण आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणलं, जाऊ तरी कशा. तुम्ही असं म्हणत आहात, पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत, म्हणून मोदीला सभा घ्या. म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट, जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये? अरे दादा, मी काय चुकीचं करतोय? हे बघा, नोकरदारात आमच्या भरती वाढाना, त्यांची पदोन्नती होत नाही. 10% दिलं, पोरांच्या कामाला नाही आलं. मग काही नेत्यांनी भाजपाच्या, काही म्हणतो मी तुम्हाला, जिल्हा लेवलच्या बरं का, त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून. पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पक्षाबरोबर आहे, आणि त्यांच्या पक्षात पण आहे. त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना, सामान्याला असं वाटायला लागलं की 10% दिले, भरत्या थांबल्यात, पोरांच्या कामाला याय नाही, मग यांच्या बाजूला कारायचं. त्यांनी 10% द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं. जरी 4-2 नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही ते 3% सोडूनच दिलेत आता 100% मराठ्यांपैकी. कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकराचं वाटलं. आणि मी काय वाईट करतोय? सगळ्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मी लढतोय. मी दुश्मनी कोणासाठी अंगावर घेतली? सगळ्या मराठ्यांसाठी. पुढचा प्रश्न असा आहे की आता विधानसभेला तुम्ही यापूर्वीच्या संदर्भात सांगितलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज गणित बिघडवणार का? गणित नाही बिघडणार, त्यांना येऊनच देणार नाही. गणित बिघडायचं काय संबंध आहे? मैदानातच मी राहणार आहे. जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे. पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या, तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही. पण जर नाही केलं तर मग मात्र 288 मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत. मी नाही राजकारणात राहणार, पण गोरगरिबाला देणारा बनवणार आहे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.